दोघांना कळल्यावरती त्यांचं काय होणार, ते ह्या सगळ्या गोष्टीला कसं फेस करणार आहेत? नाही म्हणजे सगळं सोडून मला एक सांग, तू तू खरंच एकटी राहू शकणार आहेस? आणि हे सगळं घडल्यावर तेच प्रतापराव कसे राहणार आहेत? त्यांचं काय होणार पुढं? ताई, विचार करायला गेलं ना तर विचारांचा डोंगर उभा राहतो ग समोर. मला हे प्रश्न पडले नाही असं वाटतंय तुला? एकदा प्रश्न पडायला लागले ना की थांबत नाहीत मग. आणि एवढा विचार करून सुद्धा माझ्याकडे एकाही प्रश्नाचं उत्तर नाहीये. बाळा, मोठी बहीण म्हणून नाही, तुझी ना चांगली मैत्रीण म्हणून तुला सांगते. तुमच्या दोघांमध्ये जर सगळं चांगलं असेल ना, काही प्रॉब्लेम नसेल ना, तर नको ना घेऊ तो डिवोर्स. म्हणजे हा विचारच सोडून दे नको. कसं सोडून देऊ ताई? दुसरा कुठलाही पर्याय नाहीये माझ्याकडे. मुळात आम्ही दोघांनी आधीच सगळं एक्सेप्ट केलंय ना. त्यामुळे डिवोर्स वगैरे झाल्यानंतर वाईट वाटणं, त्रास होणं, डिप्रेस्ड फील होणं, हे असं काहीच होणार नाही अगं, खरंच. आणि मी खरं सांगू तुला, आम्ही ना आता खरंच खूप चांगले फ्रेंड्स झालोय अगं. त्यामुळे हे सगळं होऊन सुद्धा जर आम्ही चांगले मित्र म्हणून राहू शकत असू तर किती चांगली गोष्ट आहे ना ही. दीपू, आता ना सगळं बोलायला चांगलं वाटतं, पण जेव्हा हे सगळं घडेल ना पुढे जाऊन खूप त्रास होणार आहे बाळा. तुला खरंच कळत नाहीये, पण या गोष्टीने ना खूप 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 जास्त त्रास होणार आहे. आणि तेच प्रतापरावांना मी जितकं ओळखते ना, मला माहिती आहे नाही सहन होणार ग हे सगळं. त्यांचं जाऊ दे, मला एक सांग, तू खरंच राहू शकतेस का तेच प्रतापरावांशिवाय? अगं, असं का बोलतेस तू ताई? राहू शकणार नाही म्हणजे आमची भेट होत राहील की. असं